की एक मंत्र आहे की भांडण होऊ नये. समोरचा चाकू तलवार घेऊन आला तर त्याला तिथे किलीत करायचं मंत्र आहे. किलीत म्हणजे? किलीत म्हणजे तिथल्या तिथं थांबवायचं, स्तंभन म्हणतात आपण. स्तंभन उच्चार. स्तंभन करणं. तर एक मंत्र माझ्या गुरूंनी दिलं आणि त्याच्यानंतर त्या मंत्राचा प्रयोग कसा करायचा? तर एका ठिकाणी भानगडी चालू होत्या आणि नाथपंथात असं आहे की तुम्ही मातीवर पण तो मंत्र म्हणू शकता. आणि भांडण चालू असताना 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले, गच्ची धरण्यापर्यंत झालं. मग माझा मित्र म्हणे, "यार प्रयोग करायचा का?" मी सहज एक माती घेतली, 7 वेळेस मंत्र म्हटला आणि त्या दिशेने फेकली. तर तेवढ्यात कोणीतरी आलं, त्यांची भांडणं सोडवली आणि निघून गेले ते 5 मिनिटानंतर. मी म्हटलं, "चला हे योगायोग झाला असेल." असं दुसरं, तिसरं असं 7-11 वेळेस मी ज्या मंत्राचं ज्यावेळेस परिणाम घेतले, त्यावेळेस मला गुरूंनी सांगितलं, की "जास्त वेळेस परिणाम नको घेऊ. अरे नाही बाप! तर तुझी ऊर्जा संपेल आणि ज्यावेळेस खरोखर भांडण मिटवायची वेळ येईल, त्यावेळेस मिटणार नाही." अरे बाप! तर मित्रांनो, जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ह्या काही चर्चा नाही आहेत, या शक्ती आहेत. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. लोकं बरेचसे म्हणतात ना, की सैन्य आहे सीमेवर, पाठवा साधू लोकांना. हां, बरोबर. हे अरे खूप वेळा बोललं जातं. जा ना त्यांच्याकडे, पाय धरा त्यांच्या. खरोखर आणि खरोखर सांगतो, नागा साधूची युनिटीच याच्यासाठी असते, ज्यावेळेस सगळे संपतील. जर नागा साधू चुकून एकत्र आले, तर त्यांच्याकडे एवढी ताकद असते ना, की ते कुठलं युद्ध थांबवू शकतात. बरोबर. आणि हे त्यावेळेस झालेलं आहे इंदिराबाईंच्या झालेलं. काळात. बरोबर. आख्यायिका आहे.